हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आलात तुम्ही गप्पा मारायला. आपल्याला मारायच्या गप्पा कशाच्या? अभ्यासाच्या. ठीक आहे, गप्पा मारायच्या अभ्यासाचा. टेन्शन घ्यायचं आणि टेन्शनला जाऊ दे, पेन्शन घ्यायला तुम्ही आपल्या सांगायचं गप्पा मारायला. रिलॅक्समध्ये गप्पा मारू आपण, गप्पा पण अभ्यासाच्या. आजच्या गप्पाचा विषय आपला क्लास 7चं NCERTचं बुक, ठीक आहे, आवर पास्ट 2चं. त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 2 घेतलेलं आपण, किंग्स अँड किंगडम. म्हणजे किंग्स म्हणजे काय राजे, किंगडम म्हणजे काय त्यांचं राज्य. या चॅप्टरमधले आपल्याला कीवर्ड्स बघायचे. पहिले का बघायचं आहे? कीवर्ड्स म्हणजे मुख्य शब्द बघायचे. त्याच्यात पहिला UR हा शब्द आलेला आहे. UR म्हणजे का अर किंवा ऊरसुद्धा असं म्हटलं जातं याला, ठीक आहे. नंतर आहे नाडू. बघा, आपल्याला चोलास डायनेस्टी याच्यामध्ये बघायचं आहे. चोला डायनेस्टी याच्यामध्ये असा एक उल्लेख आहे की व दंतीदुर्ग राजानं चालुक्याची सत्ता उलथवून त्याने काय केलं होतं, स्वतःची जी सामंतशाही होती तिला काय केलं होतं, एक डायनेस्टी तयार केली होती दंतीदुर्ग राजानं. कोणती डायनेस्टी तयार केली होती? राष्ट्रकूटा डायनेस्टी. राष्ट्रकूट राजा पहिला हा कोण होता? दंतीदुर्ग. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा जे चॅप्टर आहे किंग्स अँड किंगडम, याच्यामध्ये बऱ्याचशा किंग्सचं आपल्याला ओळख करून दिलेली. जसं गुर्जर प्रतिहारा आहे नाही, नंतर चालुक्य आहे, पांड्यने, चोलाचे आहे नाही, अशा बऱ्याचशा राजा ज्याच्यात परिचय करून दिलेला आपल्याला. आणि राजाची एक एक स्टोरी आपल्याला सांगितलेली त्यांनी. ठीक आहे, या स्टोरी आपण नंतर बघणार आहे. त्यांचं राज्याबद्दलही आपण माहिती घेणार आहे. पहिले बघू आपण कीवर्ड्स. म्हणजे आपण जर कीवर्ड्स पहिले शिकलो तर नंतर चॅप्टर शिकायला आपल्याला सोपं जातं. ठीक आहे, हे NCERTचं जरी बुक असलं तरी आपण मराठी मीडियममधून शिकणार आहे. ठीक आहे. 12 ऊर आणि नाडू. आता बेसिकली ऊर आणि नाडू ही अशी कन्सेप्ट आहे की चोला साम्राज्यात, चोला राज्य, आता चोला राज्य खूप मोठं होतं आहे की नाही, तर याच्यावर कंट्रोल करण्यासाठी मग जसं की आपल्याकडे कसं असतं की ग्रामपंचायत, नंतर त्याच्यावर कंट्रोल करायची जिल्हा परिषद आहे की नाही, पंचायत समिती, अशी स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंट असते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. तसं हे कीवर्ड्समध्ये चोला साम्राज्यामध्ये काय असायचं, सगळ्यात खालची लेवल म्हणजे ऊर असायची, म्हणजे व्हिलेज, आणि त्याच्यावरती कंट्रोल करणार नाडू असायचं आहे की नाही, आणि याच्यावरती कंट्रोल करणार सभा, आणि नंतर किंग असायचा. ठीक आहे, तर आपण फक्त ऊर आणि नाडू दोनच बघणार आहे आज की टर्म्स. बा ऊर म्हणजे काय? सेटलमेंट्स ऑफ पिझंट. सेटलमेंट्स पिझंट म्हणजे सेटलमेंट म्हणजे एका ठिकाणी राहणार आहे. पिझंट म्हणजे काय? शेतकरी. आता नवीन शब्द आहे आपला, फार्मर वगैरे शब्द आहे का सवय. पिझंट हा सुद्धा एक काय शब्द, शेतकरी आहे. शेतकरी आहे, फार्मरचा सिनोनिम आहे. सेटलमेंट्स ऑफ पिझंट ऑल्सो नोन ॲज विलेजेस, म्हणजे एक शेतकऱ्यांचा समूह आहे, त्याला म्हणतो आपण ऊर, आणि त्याला खेडेसुद्धा म्हटल्या जायचं. हा सगळ्यात खालचा, ज्याच्यावर ॲडमिनिस्ट्रेशन जे चोलायचं, त्या चोला ॲडमिनिस्ट्रेशनमधला सगळ्यात खालचा घटक आहे ऊर. तर दुसरा घटक आहे नाडू. हा ऊरच्या थोडा वरच्या साईडचा. ऊरवर कंट्रोल करण्याचा अधिकार कोणाला असायचा? नाडूला असायचा. तर नाडू बघा काय, अ युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. अ युनिट एक घटक आहे कशाचा? प्रशासनाचा. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनाचा. इन द चोला किंगडम. आता हे सगळं जे बघतोय आपण, हे चोला किंगडममधलं बघतोय. ठीक आहे, कॉन्सिस्टिंग ऑफ अ ग्रुप ऑफ व्हिलेज. आता बघा, एक व्हिलेज म्हणजे एक ऊर, आणि या एका व्हिलेजवर कंट्रोल करणाऱ्या, एका व्हिलेजवर काही असे एक ऊर म्हणजे काय? एक व्हिलेज. आणि अशा अनेक ऊर किंवा अनेक खेड्यावर कंट्रोल करण्यासाठी काय असायची? एक नाडू असायची. या नाडूमध्ये ग्रुप ऑफ व्हिलेजेस असायचे आहे की नाही, म्हणजे अनेक खेड्यांचा काय असायचा? हा समूह असायचा, आणि अनेक खेड्यांच्या समूहावर काय केलं जातं? नाडूतर्फे काय केलं जातं? कंट्रोल केल्या जायचं. तर ऊर, नाडू. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टेम्पल. सामंत म्हणजे काय? टेम्पल म्हणजे टेम्पलचा चोला डायनेस्टीमध्ये काय प्रभाव होता आहे नाही, हे सगळं बघायचं आहे. पण ते बघू आपण नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघायचं आपलं. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शनला जातं, पेन्शन घ्यायला, मारायला यायचं गप्पा. पुन्हा भेटू नवा व्हिडिओ, नवा विषय. टू बी